नमस्कार, मी रविकांत कुंभार. आज दिनांक आहे 24 जून 2026. तर सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रात पावसाने थोडंसं धुमाकूळ घातलेलं आहे. तर अगदी काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, तर काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस होत आहे. तर आणखीन काही भागामध्ये अजून सुद्धा पाऊस नाही. तर त्याही भागामध्ये आजपासून थोडंसं पावसाचा जोर आणखीन थोडंसं वाढू शकतो आणि शुक्रवारनंतर मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या वातावरण थोडस पावसाचं वातावरण आहे सर्वत्र. मात्र सोलापूर जिल्हा असेल, सांगलीचा पूर्व भाग असेल आणि धाराशिव या पट्ट्यामध्ये अजूनही पाऊस म्हणजे पडलेलाच नाही. तर पुढील काही दिवसाचा मी अंदाज देणार आहे या भागात. पहिला या विशेष करून या भागाचाच अंदाज देणार आहे. तर जोरदार सध्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत आहेत. ताशी 35 ते 45 किलोमीटर प्रति ताशी वारे वाहत आहेत. या वाऱ्यामध्येच कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊ शकतात असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर आज 24 दिनांक आहे. तर 30 जून पर्यंत सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस होईल असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. म्हणजे शुक्रवार पासून पुढे थोडस पावसाचा प्रमाणात थोडस वाढ होऊ शकतो. काही स्थानिक कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊ शकतात आणि सोलापूर जिल्हा असेल, लातूर असेल आणि इकडं धाराशिव असेल, बीडचा काही भाग असेल, या पट्ट्यामध्ये म्हणजे सांगलीचा पूर्व भाग असेल, या पट्ट्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस असल्यामुळे या पट्ट्यामध्ये 30 जून पर्यंत पाऊस होऊ शकतो चांगला असा एक सॅटेलाइट कडून अंदाज प्राप्त होत आहे. तर सध्या विदर्भात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. तर कोकण किनारपट्टी रत्नागिरीत मुसळधार पाऊस होत असल्याचा एक सॅटेलाइट कडून अंदाज प्राप्त होत आहे. तर सध्या सांगायचं झालं तर फक्त जे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी याच पट्ट्यामध्ये पाऊस झाला नसल्याचा एक अंदाज आहे. तर सध्या आपण एक विशेष करून सांगतो की सध्या कोरडवाहू मध्ये पेरणी चालू आहे. तुरीचं पेरणी शेतकऱ्यांनी घाईत करत आहेत, कारण पुढं पाऊस अजून पाऊस नाही तर पुढं पाऊस सोडणार नाही म्हणून घाईने शेतकरी म्हणजे कोरडवाहू पेरणी करत आहे. म्हणजे अगदी पाऊस नाही काय नाही, पेरणी चालू आहे. पुढील 4 दिवस अत्यंत महत्वाचे राहील. म्हणजे शुक्रवार पासून पुढे थोडस पावसाचं प्रमाण वाढ होत जाईल असा एक अंदाज आहे. धन्यवाद.